होता तो क्षण आज आपण पुन्हा समोर घेऊन त्याचं थोडं चिंतन करणार आहोत. काल आपल्या कथेचा प्रवास ज्या क्षणात येऊन थांबलेला होता तो क्षण अत्यंत पवित्र असा क्षण होता. कारण काल भगवंताचा अवतार त्या क्षणाला झालेला होता आणि म्हणून संपूर्ण भागवत कथेचा तो प्राण आहे. भागवत कथा इथून पुढे सुरू होते जेव्हा भगवंताचा अवतार होता. इथून पुढे खरी भागवत कथा सुरू होते आणि म्हणून कालचा क्षण म्हणजे भागवत कथेचा प्राण आहे. एखाद्या घरामध्ये बाळ जेव्हा जन्माला येतं आल्यानंतर कुणीतरी आई होतं, कुणीतरी पिता होतं, कुणीतरी भाऊ होतो, कुणीतरी चुलता होतो, कुणीतरी मामा होतो, कुणीतरी मामी होते. कितीतरी नाते तयार होतात त्या मुलाच्या भोवती. काल भगवंताचा अवतार झाला आणि आई तयार झाली देवकी नावाची, वसुदेव तयार झाले पिता. नंतर आता गोकुळामध्ये जेव्हा भगवंत जातील कितीतरी नाते भगवंताचे तयार होतील. यशोदा आहे, नंद बाबा आहे, हे सगळी नाते नंतर तयार होतात. म्हणून जन्म महत्वाचा आहे, भगवंताचा अवतार महत्वाचा आहे. काल भगवंताचा अवतार आपण सर्वांनी श्रवण केलेला आहे. कुठे झाला होता अवतार? भगवंताचा अवतार झाला कुठे? कारागृहामध्ये झाला. कशामध्ये? कारागृहामध्ये. देवाचाच अवतार कारागृहात होतो का? आपला सुद्धा जन्म कारागृहामध्येच होतो. देवाचा अवतार असतो आणि आपला जन्म असतो. हा फरक मी तुम्हाला समजावून सांगेन. त्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की आपला जन्म होतो कुठे? कारागृहामध्ये. तुम्ही म्हणाल कारागृहात थोडी जन्माला आलो आम्ही दवाखान्यात जन्माला आलो, आम्ही घरी जन्माला आलो. नाही. जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण पाहिलं या शरीराकडे तर शरीर म्हणजे काय आहे? कारागृह आहे की नाही? याला जेल आहे. जेल म्हटलेलं आहे कारागृह. जिथे जाऊन बंदिस्त होतो माणूस त्याला कारागृह म्हणतात. कुणीतरी 20 वर्षासाठी, कुणीतरी 50 वर्षासाठी, कुणीतरी 100 वर्षासाठी याच्यामध्ये येऊन थांबतो की नाही? या कारागृहामध्ये. 3.5 हाताचं शरीर हे कारागृह आहे. आपण याच्यात जन्माला आलो या कारागृहामध्ये. मग या कारागृहापेक्षाही चांगलं कारागृह तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. मुंगीचं शरीर पाहिलं तुम्ही? मुंगीचं शरीर किती बारीक असतं. मुंगीचं शरीर सुद्धा एक कारागृह आहे. त्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. छोटं कारागृह. आपला पाय पडला की मोडून जातं ते. मुंगळ्याचं शरीर त्याच्यापेक्षा मोठं कारागृह. त्यापेक्षा मोठं कारागृह. हत्तीचं शरीर पहा तुम्ही किती मोठं असतं. कारागृहच आहे. त्याच्यामध्ये जीवात्मा आहे. त्यातून काढल्या जातो, पुढे ढकलल्या जातो. एकेका कारागृहातून या जीवाचा प्रवास होत असतो. आज आपण याच्यात बसलो या कारागृहात. इथून काढल्यानंतर दुसऱ्या कारागृहात आपल्याला टाकल्या जाईल. ही शिक्षा संपणारी नाही. ही शिक्षा आहे आपल्याला दिलेली आणि ही शिक्षा तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत आपले अपराध कमी होत नाही. या कारागृहात येऊन जर आपण चांगलं काम केलं, काहीतरी चांगलं काम केलं तर परत या कारागृहात येण्याची गरजच पडणार. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताने खात्री दिली आपल्याला की जो माझं अनन्य भावे चिंतन करतो, माझं स्मरण करतो, त्याला या कारागृहातून मी बाहेर काढतो. दुसरी सुविधा नाही. या कारागृहातून बाहेर येण्याची दुसरी कोणतीच सुविधा नाही. कुणीच बाहेर काढू शकत नाही आपल्याला. कुणीच बाहेर काढू शकत नाही भगवंताशिवाय. एखादी गाय असते ना, ज्या मालकाने ती बांधलेली असते, तो मालक जेव्हा त्या गायीला सोडेल तेव्हाच ती गाय मुक्त होते की नाही? स्वामी श्री चक्रधरांनी दृष्टांत फार छान सांगितलेले आहे. त्यापैकी गायीचा दृष्टांत आहे. ज्या मालकाने ती गाय बांधलेली असते तोच मालक तिला मुक्त करू शकतो. तसं या संसारामध्ये देवाने आपल्याला आणलेला आहे, या शरीरात टाकलेला आहे, याच्यातून तोच मुक्त करू शकतो. मग आपल्याला मुक्त करण्यासाठी जो या शरीरात येतो, या कारागृहामध्ये येतो, त्याला अवतार असं म्हटलेलं आहे. आपल्या पातळीवर येतो देव. एखादा आमदार असतो ना, इलेक्शन असेल तर आपल्या पातळीवर येतो तो. आपल्या घरात येतो, पोत्यावर बसतो की नाही? आपल्यासोबत जेवणही करतो तो आमदार, कारण त्याला इलेक्शन मध्ये उभं राहायचं असतं. तसं भगवंत आपल्या पातळीवरती येतात, खाली येतात, या कारागृहात येतात आपल्याला बाहेर काढण्यासाठी, आपला विकास करण्यासाठी देव इथे येतात. मात्र हे कारागृह समजलं का आपल्याला? या कारागृहाला देवाने किती सुविधा दिलेल्या आहेत. याला बघण्याची सुविधा आहे, याला ऐकण्याची सुविधा आहे, याला बोलण्याची सुविधा आहे, याला चालण्याची सुविधा आहे. किती चांगल्या सुविधा दिल्या.
मुंगीच्या शरीराला एवढ्या सुविधा आहेत का? मला सांगा तुम्ही. मुंगीचं शरीर किती बारीक असतं, कारागृह आहे, त्याला एवढ्या सुविधा आहेत का? आपल्यासारख्या सुविधा आहेत का मुंगीच्या शरीराला? तिला फक्त एवढंच माहिती असतं मुंगीला की घरात कोणत्या डब्यात साखर ठेवलेली आहे आणि तिथपर्यंत कसं जायचं एवढंच त्या मुंगीला माहिती असतं. त्याच्या पलीकडे तिला समजत नाही. मात्र माणसाला समजू शकतो. इथे सप्ताह चालू आहे. आमच्या माता भगिनी तिथून येतात, गंगाखेड, त्यानंतर पालम, आणखी पिंपळगाव, पेठ पिंपळगाव, अशा विविध आजूबाजूला इथे येतात. आपण सर्वजण बंधू माता भगिनी. हे कशामुळे शक्य होतं? कारण या कारागृहाला देवाने या सुविधा दिल्या आहेत, याला डोकं दिलेलं आहे, याला बुद्धी दिलेली आहे. जिथे आत्मकल्याण होऊ शकतं अशा जागेवर हे शरीर तुम्हाला नेऊ शकतं. असं कुठल्या प्राण्याला आणता येत नाही. कुणीच येऊ शकत नाही. माणूस येऊ शकतो कारण सुविधा माणसाला दिली. आणि मग इथं आल्यानंतर ठरवता येतं आपल्याला मुक्त व्हायचं कायमचं की परत कारागृहात यायचं. हे शेवटचं शरीर आहे. पहा, मनुष्य शरीरामध्ये शेवटची संधी असते तुम्हाला. तुम्ही रेल्वे स्टेशन पाहिलं का कधी? रेल्वे स्टेशन पाहिलं तुम्ही? 3 पटऱ्या असतात. एक मधली पटरी असते आणि एक बाजूची असते. जिथे गाडी थांबणार असते बाजूला त्याला प्लॅटफॉर्म म्हणतात. जिथे उतरूही शकतो आपण, बसूही शकतो. काही प्रवासी उतरतात, काही प्रवासी बसतात. अशी बाजूला गाडी थांबते की नाही प्लॅटफॉर्मवर. आणि एक गाडी मधून मध्ये चालते, मधल्या रेल्वेतून, जी थांबत नसते. ती मालगाडी असते. ती फक्त धावत असते. त्याला उतरण्याची सुविधा नसते. त्याला ती फक्त धावत असते. पशुचं शरीर म्हणजे मधली रेल्वे आहे, मधलं रेल्वे पट्टा आहे. ते फक्त धावणं आहे. तिथे मुक्ती नाही. कुठल्या पशुला मुक्ती नाही, फक्त धावणं आहे, चालणं आहे. मात्र माणसाचं शरीर म्हणजे बाजूचा, कडेचा प्लॅटफॉर्म आहे. इथे पाहिजे इच्छा असेल तर तुम्ही उतरू शकता कायमचं. आणि थोडंफार जरी तुमचं सामान गाडीत राहिलं रेल्वेत, तरी तुम्ही परत रेल्वेत बसता की एखादी पिशवी चुकून राहिली उतरताना रेल्वेमधून, तुम्ही पटकन परत गाडीत जाता. माझी पिशवी राहिली. परत बसण्याची सुविधा आहे, परत उतरण्याची सुविधा या रेल्वेत आहे, या गाडीत आहे. म्हणून ही महत्वाची आहे. हा तुम्ही एक आंधळा माणूस होता, त्याला एका घरात बंद केलं. आंधळ्या माणसाला एका घरात बंद केलं. ज्या घराला फक्त एकच दरवाजा होता, बाकीचे सगळे 84 दरवाजे बंद होते. किती? घर मोठं होतं, महान होतं. दरवाजे 84 होते. त्यापैकी एकच दरवाजा उघडा होता बाहेर निघण्यासाठी. माणूस आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं काय. आता त्याला बाहेर पडायचं होतं. त्याने सुरुवात केली फिरायला. एक एक हाताने एक दरवाजा चापसायचा. चापसत पुढे चालला. सगळे दरवाजे बंद 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 बंद. नंतर जो दरवाजा उघडा होता, तिथे आल्यानंतर जो भिंतीचा हात होता तो त्याने काढला आणि डोकं खाजवायला सुरुवात केली. डोकं खचलं त्याचं. तो दरवाजा निघून गेला. चालत चालत पुढे आला. ज्या उघड्या दरवाजातून तो बाहेर पडू शकत होता तिथून पुढे निघून आला. परत फिरायला लागला, परत फिरायला लागला. परत एकदा चक्कर मारला, परत दुसऱ्या चक्करला त्या दरवाजाजवळ तो आला जिथून बाहेर पडू शकत होता. परत डोक्याला खाजवायला, परत तिथून पुढे सरकला. असं करता करता मध्येच फेऱ्या मारत राहिले. मात्र ज्या उघड्या दरवाजातून त्याला बाहेर पडायला संधीच मिळाली नाही. का नाही मिळाली? अंगाचं खाजवलं. तसं हा जो संसार आहे, या संसारामध्ये दरवाजा फक्त एकच आहे बाहेर पडण्यासाठी, तो म्हणजे मनुष्य शरीर. इथून तुम्ही बाहेर पडू शकता, कायमचं मुक्त होऊ शकता. मात्र इथे आल्यानंतर जसं त्याच्या डोक्याला खाज यायची, तसं आपल्या मनामध्ये मोहाची खाज येते, अहंकाराची खाज येते, अभिमानाची खाज येते. आणि ते खाजवता इथून बाहेर पडणं आपलं राहून जातं या शरीरातून. परत जन्माला येतो, परत येतो आपण जन्माला. आणि म्हणून परत जन्म जर नको असेल तर आपल्यासाठी जो येतो या शरीरामध्ये, त्याने जे सांगितलं आपल्याला ते आपण ऐकलं पाहिजे. त्याने काय सांगितलं? मुक्तीचा मार्ग एकच सांगितला की मला शरण ये, तू फक्त मला शरण ये, मी तुला याच्यातून बाहेर काढेल. आपल्याला बाहेर काढण्यासाठीच तर येतो ना तो भगवंत. म्हणून त्याला अवतार म्हणतात. आणि आपला जन्म असतो. आता मी तुम्हाला सांगतो अवतार आणि जन्म याच्यात फरक काय असतो. आपला जन्म का होतो आणि देवाचा अवतार का होतो? जन्म कशाला म्हणतात? वरतून लोटून दिलं की आपण खाली पडतो, याला म्हणतात जन्म. जन्म घेताना आपली इच्छा असते का कुठे जन्म घ्यावा? आपल्याकडे स्वातंत्र्य आहे का इथून गेल्यानंतर कुणाच्या घरी जन्म घ्यायचा?
परत सेलूत जन्म घ्यायचा की पालममध्ये घ्यायचा की गंगाखेडमध्ये घ्यायचा की परभणीमध्ये घ्यायचा की नांदेडमध्ये जन्म घ्यायचा कुणी ठरवतं का मरताना? कुणीतरी सांगून गेलं का, चिठ्ठी लिहून गेलं का, मी आता इथे जन्माला येणार आहे पुढे, लिहून गेलं का? जर तशी चिठ्ठी लिहिली असते तर तो मरायच्या अगोदर आपण त्या घरी जाऊन बसला असतो की आमचा पाहुणा इथे जन्माला येणार आहे, चला घर साफ करा, चांगली नवी चादर टाका. ते फार मोठे होते, 100 एकर जमीन होती, ते आता पालममध्ये जन्माला येणार आहे, चांगले घराला तोरण लावलं असतं. जर माहिती असतं तर. माहिती नसतं आपण जन्माला कुठे येणार. आपला जन्म होतो आणि देवाचा अवतार होतो. अवतार का होतो? त्याला ठरवता येतं की जन्म कुठे घ्यायचा, कुणाच्या घरी घ्यायचा, आई वडील कोण असावे, शेती किती एकर असावी, बहीण भाऊ किती असावे, हे देवाला ठरवता येतं, आपल्याला ठरवता येतं का ठरवता? एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका जागेवरती खड्डा केलेला होता, रस्त्यावरती मोठा खड्डा केलेला होता, बांधकाम चालू होतं, खड्डा केलेला होता. एक प्रवासी चाललेला होता रस्त्याने, त्याला माहिती नाही समोर खड्डा केलेला आहे, थोडा अंधार पडलेला होता. तो प्रवासी त्या खड्ड्यात पडला आणि ओरडायला लागला, तो मला कोणीतरी बाहेर काढा, मला वाचवा, मला बाहेर यायचंय, कोणीतरी बाहेर काढा. त्या रस्त्याने रोज जाणारा येणारा माणूस होता, त्याला माहिती होतं इथे खड्डा झालेला आहे, कोणीतरी पडलेला आहे. मग त्याने काय केलं, एक दोरी घेतली, दोरी वरती बांधली आणि त्या दोरीला धरून तो खाली उतरला आणि जो खड्ड्यात पडलेला होता त्याला वरती काढला. गोष्ट साधारण आहे, मात्र याचा अर्थ आपल्या लक्षात जर आला तर आपल्याला जन्म आणि अवतार याचा फरक कळेल. पहिला माणूस जो पडला खड्ड्यामध्ये, त्याचं नियंत्रण होतं का स्वतःवर? त्याची स्वातंत्र्य होती का? पडावं की नाही पडावं त्याने ठरवलं होतं का? तो पडला, त्याचं नियंत्रण होतं का? डोक्यावर पडावं की गुडघ्यावर पडावं की पाठीवर पडावं? पडताना नियंत्रण होतं का त्याचं कशावर? तो पडला, डोक्यावर पडला असेल, पडला. निर्णय सुद्धा नव्हता त्याचा पडण्याचा. मात्र नंतर जो उतरला खाली त्याच्याकडे निर्णय होता, उतरायचं की नाही उतरायचं. उतरणारा माणूस ठरवू शकतो उतरायचं की नाही उतरायचं, याला बाहेर काढायचं की नाही काढायचं, निर्णय घेऊ शकतो. बरं, उतरायचं, इकडून उतरायचं की इकडून उतरायचं, कसं उतरायचं हे तो ठरवू शकत होता. स्वातंत्र्य होती त्याच्याकडे, म्हणून तो त्याला बाहेर काढू शकला. जो उतरतो खड्ड्यामध्ये या संसारात त्याला देव म्हणतात, अवतार म्हणतात, आणि जो पडतो या संसाराच्या खड्ड्यात त्याला जीव म्हणतात. आपण सगळे कोण आहोत? जीव आहोत. आणि आपल्याला या खड्ड्यातून काढण्यासाठी जो उतरतो या संसारात त्याला अवतार, त्याला परमेश्वर म्हणतात. असा हा परमेश्वर अवतार योग योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आपल्यासाठी काल अवतरला. या कथेमधून आपल्या सेलू गावात तो अवतरला आणि सांगितल्याप्रमाणे नंद बाबाच्या गोकुळामध्ये नेऊन त्यांना सोडविण्यात आलं. वसुदेव बाबा पुन्हा आपल्या गावी आले, मथुरेमध्ये येऊन पोहोचले. दार दरवाजे सगळे बंद झाले. पाऊस थोडा आता कमी झालेला होता, वातावरण सुगंधित झालेलं होतं. अगदी चंदनाचा सुगंध सर्व वातावरणात पसरलेला होता. आता जी योग माया आली होती इकडे, वसुदेव बाबांच्या टोपलीमध्ये बसून जी योग माया आलेली होती, त्या योग मायेने पहाटेच्या वेळेला ओरडायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. तिने टाहो फोडला आणि तिचा आवाज ऐकून सर्व झोपलेले सैनिक जागे झाले. कुणीतरी जाऊन कंसाला सांगितलं, महाराज तुमचा शत्रू जन्माला आलेला आहे. कंसाला नुकतीच झोप लागली, नुकताच डोळा लागला होता, रात्रभर त्याला झोप आली. त्याने मखमली गादी लाथाडली पायाने, धावत आला त्या कारागृहाकडे, येऊन देवकीच्या पुढे उभा राहिला. देवकी आण, चल त्या बाळाला. तशी देवकी गरीवरली, डोळ्यात पाणी आणून म्हटली, नाही दादा, ही मुलगी आहे, कन्या आहे, तुला सुनेसारखी आहे, हिला तू मारू नकोस. तसा कंस ओरडला तिच्यावरती, देवकी मुलगी असो अथवा मुलगा, आठवा आहे ना, माझा शत्रू आहे, मला मारलं पाहिजे. ओढलं, देवकीच्या हातातून ओढून घेतलं त्या कन्येला, त्या बालिकेला, घट्ट पकडलं, तिचे नाजूक पावलं पकडली आणि बाहेर घेऊन आला त्याच खडकाजवळ. तोच खडक होता, आणखी पहिल्या मारलेल्या बालकांचं रक्त सुद्धा सुकलेलं नव्हतं. त्या खडकाच्या जवळ घेऊन आला, त्या बालिकेला गरगर गरगर आकाशात फिरवलं. तिला आदळणार तसा हाताला झटका देऊन ती आकाशात गेली आणि तिने कंसाला सांगितलं की कंसा, बस आता तुझा अंतिम क्षण जवळ आलेलाच आहे. मला मारून तुला काही साध्य होणार नाही.
तुझं मरण अटळ आहे, तू मरणार हे मात्र निश्चित आहे. आणि तेवढं सांगून ती आकाशात विलीन होऊन गेली. ती कोण होती? योगमाया. कंसाने कुणाला पकडलं? देव समजून कुणाला पकडलं? योगमायेला पकडलं. कंसासारखी चूक आपण सगळे जण करतो. आपण परमेश्वर समजून कुणाला पकडतो? प्रपंचाला, संसाराला पकडून ठेवतो. पकडतो की नाही? किती घट्ट पकडतो आपण? मायेला किती घट्ट पकडतो? माया म्हणजे काय? संसार. संसाराला आपण किती घट्ट पकडून ठेवतो. मात्र आपल्या हाताला झटका देऊन कधीतरी तो संसार उडून जातो. ती माया उडून जाते आकाशात. उडते की नाही? पैसा पकडला घट्ट, उडून गेला. घर पकडलं घट्ट, मेल्यानंतर सुटून गेलं. जमीन पकडली घट्ट, सुटून गेली हातामधून. काहीतरी राहतं का माणसाच्या हातात? गेल्यानंतर रिकामे हात असतात की नाही? हात रिकामेच असतात सगळ्यांचे. जन्माला आल्यानंतर हात रिकामा असतो आणि मरतानाही हात रिकामा असतो. मध्ये हे हात भरतात, आपल्या कर्माने भरतात, आपल्या प्रारब्धाने भरतात आणि ते आपण घट्ट पकडून ठेवतो. किती पकडलं घट्ट आपण, तरी एक दिवस झटका मारते ती माया हाताला आणि सगळं घेऊन जाते आपल्याकडनं. यालाच तर जीवन म्हटलेलं. आणि म्हणून जीवन आपल्या हातात आहे. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मध्ये जे जीवन आहे ते आपल्या हातात आहे. ते कसं जगावं याचा सुद्धा नियम आहे. आपल्याकडे जगण्याचा नियम कुठे असतो? आपल्याकडे जगण्याचा नियमही नसतो. पशु जसं जगतात, जेवण करणे, खाणे, पिणे, झोपणे, पैसा कमवणे, बस एवढंच आपण जीवन जगतो. याच्या पलीकडे काहीतरी केलं पाहिजे आपण, हा विचार फार कमी येतो आपल्या डोक्यात. फार कमी येतो की काहीतरी केलं पाहिजे, हा विचार कमी येतो आपल्या जीवनामध्ये. हे शरीर म्हणजे काय आहे? माती आहे, माती. याच्याकडे तुम्ही शेती म्हणून बघा, माती म्हणून बघा. याचं मर्म तुम्हाला कळेल. माती तुम्हाला माहिती आहे ना, मातीचा एक गुणधर्म असतो. तुम्ही मातीमध्ये जर कारल्याचं बी टाकलं ना, कारल्याचं, आणि रात्रंदिवस जर त्याला पाणी घातलं, कशाचं? साखरेचं, की उद्या याच्यातून ऊस आला पाहिजे बाहेर, ऊस आला पाहिजे. येतो का बाहेर? नाही येत. कारण मातीचा नियम आहे, जे टाकलं तेच उगवतं. तुम्ही ऊस लावला, द्राक्षाची वेल लावली आणि त्याला आता तुम्ही मीठ टाकत राहिले, मिरची टाकत राहिले, की याच्यातून उद्या मस्तपैकी लसणाचं पीक आलं पाहिजे, कांद्याचं पीक आलं पाहिजे, दुसरं काहीतरी आलं पाहिजे. येईल का? नाही ना. मातीचा नियम आहे, जे तुम्ही टाकता ते उगवतं. तसं ह्या शरीराचा एक नियम आहे, जे कर्म आपण करतो, याच्यात टाकतो बी, तेच उगवतं की नाही? मग याच्यामध्ये बी कोणतं टाकायचं याचं वर्णन संत कबीरांनी केलेलं आहे, की माणसं अशी शेती करतो की हरीच्या नामाची, देवाच्या नावाची तू शेती कर, अखंड शेती कर. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. रुपया दला के पैसा दला के बात न कवड़ी कवड़ी, रुपया दला के पैसा दला के बात न कवड़ी कवड़ी. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. मन के मैं सूरत को भावे, मन के मैं सूरत को भावे, मन के मैं सूरत को भावे, मन के मैं सूरत को भावे. रस्सी न डालो गुलाब की, मनवा रस्सी न डालो गुलाब की. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की.
वेदाचेही सार भक्तीचे भांडार निरंतर गाता नाम वाचे कासया करावे अनेक साधन नामावि क्षण जाऊ नये नामाशिवाय आपल्या जीवनाचा एक सुद्धा क्षण जाऊ नये इतकं नामाचं महत्व आहे. आणि शेती करायची कशाची मग आपण पैशाची शेती खूप करतो आपण इथे या शरीरात आपण चांगल्या घरांची शेती करतो चांगलं घर बांधतो चांगला पैसाही कमावतो सगळी शेती करतो आपण नंतर हे पीक आपल्या हातात राहत नाही. इथून मागे अनेक माणसं होऊन गेली पहा तुम्ही ज्यांनी पैशाची शेती खूप चांगली केली या शरीरात आल्यानंतर ज्यांनी घरं सुद्धा चांगली चांगली बांधली या शरीरात आल्यानंतर सगळी शेती केली त्यांनी मात्र परमार्थाची शेती करणं राहून गेलं इथे आल्यानंतर काही राहिलं शिल्लक त्यांचं काहीच तर शिल्लक राहिलं नाही. ज्याने परमार्थाची शेती केली देवाच्या नामाची शेती केली त्याचं जीवन धन्य झालं. त्यांची आठवण आजही आपण करतो कारण हे शरीर मिळालंच त्याच्यासाठी ही जमीन मिळालीच त्याच्यासाठी की या जमिनीत आपण बी टाकावं कोणतं देवाच्या नामाचं देवाच्या कीर्तनाचं देवाच्या भजनाचं बी याच्यात टाकत चला आणि ही शेती सुंदर करत चला. आपण पाप आणि पुण्याचं बी याच्यात टाकतो म्हणून जन्माला यावं लागतं. या शेतीत दुसरं काय घेता आलं आपल्याला म्हणून चांगलं पीक घेता आलं पाहिजे. असा हा भगवंताचा जन्माचा क्षण आपण पाहिला की देवाचा जन्म जसा कारागृहात झाला आपलाही जन्म या कारागृहात होतो. आणि भगवंताचा काल झालेला अवतार गोकुळात येऊन भगवंत पोहोचलेले. आता आपण सगळीजण गोकुळात जाणार आहोत. त्या अगोदर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जेव्हा मी टाळी वाजवतो असं ठरलं का 7 दिवसात बाबांनीच टाळी वाजवायची आपण वाजवायचीच नाही कारण आपलं आणि देवाचं दूर दूरपर्यंत काही नातच नाही. असे आपण बसतो इथे असं बळजबरी आणल्यासारखं इलेक्शनला उभं राहिल्यासारखं का बसता इथे मस्त मोकळ्या मनाने बसा. देवाच्या कीर्तनात बसल्यानंतर डोक्यावर जे ओझं असतं ना संसाराचं ते बाजूला काढा. मंडपच्या बाहेर चप्पल काढतो ना आपण ती चप्पल काढताना डोक्यावरचंही काढून ठेवा बाहेर वाटलंच तर जाताना परत ठेवा डोक्यावर आणि घेऊन जा घरी. इथं नका ठेवू मंडपच्या आजूबाजूला जाताना परत घेऊन जायचं आपलं सोबत. मात्र इथे बसल्यावर हलक्या मनाने बसायचं आणि जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा टाळी वाजवल्याशिवाय कोणीच राहायचं नाही. तुम्ही जेव्हा टाळी वाजवता तुमच्या शरीरातले आजार बरे होतात. माहितीये तुम्हाला टाळी वाजवल्यानंतर शरीरात रक्त प्रवाह चांगला होतो अटॅक येत नाही हार्ट अटॅक येत नाही. एवढं जरी तुम्हाला तिथे करता आलं तर तुम्ही बिमार होण्यापासून वाचाल. म्हणून जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा सगळ्यांनी टाळी वाजवायची. आता आपण देवाचं नामसंकीर्तन करू आणि मग गोकुळात आपण सगळेजण जाणार आहोत. देव पोहोचलेले आहे काल गोकुळामध्ये आपल्याला जायचं देवाच्या मागे मागे म्हणून सगळ्यांनी आता टाळी वाजवायची. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान श्रद्धा से हरि नाम
कृष्ण नाम गाओ, श्रद्धा से कृष्ण नाम गाओ, श्रद्धा से हरि नाम गाओ, श्रद्धा से कृष्ण नाम गाओ, श्रद्धा से कृष्ण नाम गाओ। गोपाल कृष्ण महाराज उगवणाऱ्या सूर्याच्या लक्ष लक्ष सोनेरी किरणांनी संपूर्ण गोकुळ अगदी नखशिखांत उजळून निघालेले होते. डेरीदार वृक्षांच्या लांब असलेल्या फांद्यांवरती बसलेले पशु पक्षी पंखात वारा भरून आकाशात उंच भरारी घेत एकमेकांच्या कानाजवळ जाऊन कुठली तरी गोड वार्ता सांगत होते. गोठ्यात दावणीला बांधलेल्या गाया अगदी हंबरडा फोडत जणू एकमेकीला कुठली तरी गोड वार्ता सांगत होते. उमललेली फुलं पाकळीला पाकळी खेटून उभी होती, जणू एकमेकीला काहीतरी सांगत होती. पक्ष्यांच्या चिवचिवाटातून तो आवाज बाहेर पडत होता. मंदिरात मधुर घंटिकेची किणकिणाट कानावरती पडत होती. अशा या पहाटेच्या प्रसन्न वेळेला वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्याला स्पर्श करून वाऱ्याची एक झुळूक अगदी मंद मंद मंदपणे चालत गोकुळात आली आणि झोपी गेलेल्या आई यशोदेच्या सर्व अंगाला स्पर्श करून गेली ती वाऱ्याची झुळूक. अंग शहारल्या गेलं आणि तिचे डोळे उघडले. यशोदेने जेव्हा डोळे उघडून पाहिलं, समोर अगदी सुंदर असं बाळ, जे आजपर्यंत तिने कधीच पाहिलेलं नव्हतं. अगदी सुंदर बाळ, अगदी गोड, तिच्याकडे बघून हसत होतं गालामध्ये. आणि त्या क्षणाला आई यशोदा उठून उभी राहिली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. स्वर्ग हाताला लागावा असा आनंद तिच्या काळजाला झाला, तिच्या मनाला झाला. डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. आवाज दिला नंद बाबांना, अहो ऐकलं का, इकडे या. नंद बाबा धावत मध्ये आले. नंद बाबांनी ते समोरचं दृश्य पाहिलं. यशोदेच्या हातामध्ये अगदी तांदळ बाळ, छोटस सुंदर, आकाशातल्या मेघासारखी त्याचं शरीर आहे, सुंदर असं, ओठावरती हसू आहे. नंद बाबांनाही आनंद झाला की आपण पिता झालो, आपण पिता झालो, याचा आनंद नंद बाबांनाही झाला. आणि त्या क्षणाला नंद बाबांनी संकल्प केला, हजारो गायी ब्राह्मणांना दान देण्याचा संकल्प करून टाकला की मी पिता झालो. आई यशोदा माता झाली. आणि आता तो घरातला आनंद घरात मावला नाही. तो शेजारच्या घरात गेला, इकडे गेला, तिकडे गेला. आणि हळूहळू बघता बघता नंदाच्या घरची ही गोड वार्ता गोकुळातल्या या घरातून त्या घरात, या कानातून त्या कानात, प्रत्येक बाई, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगा छोटा, सगळी जण एकमेकाला सांगत होती, अगं तू ऐकलंस का, काय अगं आपल्या जशोमतीला मुलगा झाला, हो अगं फार छान आहे, खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे, आपल्या जशोमतीला मुलगा झाला. बाया इकडून तिकडे धावत होत्या, म्हाताऱ्या असतील, तरुण असतील, सर्व स्त्रिया तो आनंद, ती वार्ता सांगण्यासाठी एकमेकीला मागे टाकून पुढे धावत होते. सगळ्यांना आनंद झाला. आता सगळ्या जणी अंघोळ करून, स्वच्छ स्नान करून, डोळ्यात काजळ भरून आणि आपल्या लांब सडक वेण्यांमध्ये सुगंधी पुष्पांच्या माळा रोवून, अगदी शृंगार करून, पायांमध्ये सोन्याचे अलंकार घालून, हातांमध्ये सोन्याचे अलंकार घालून, डोक्यावरती दयादुधाची माठ घेऊन सर्व स्त्रिया, शृंगार केलेल्या स्त्रिया नंद बाबाच्या घराच्या दिशेने निघालेल्या होत्या. सर्व गोप सुद्धा मागे राहिले नाही, माणसं सुद्धा मागे राहिली नाही. अगदी रंगीबिरंगी पागोटे डोक्यावरती बांधून, अगदी रेशमी वस्त्र परिधान करून, हातामध्ये भेट वस्तू घेऊन गोकुळातली सगळी माणसं नंद बाबाच्या घराच्या दिशेने निघाली. चालता चालता एकमेकांना सांगायला लागले, अरे फार दिवसानंतर आपल्या नंद बाबाला बाळ झालं, खूप बरं झालं, देवाने गारानं ऐकलं. स्त्रिया बोलत होत्या, अगं खूप दिवसानंतर माझ्या जशोमतीला मुलगा झाला, खूप आनंद वाटला. सगळेजण धावत धावत त्या घराच्या पुढे आले. अंगण आता भरलं. बघता सगळ्या माणसांनी अंगण भरून गेलं. तुडुंब गर्दी झाली अंगणामध्ये. नंद बाबांनी पहाटेच मंडप टाकलेला होता. ब्राह्मण येत होते, संन्यासी येत होते. आलेल्या ब्राह्मणांचं पूजन नंद बाबा करत होते. सगळ्यांच्या गळ्यांमध्ये पुष्पहार घालत होते, कपाळावरती टिळा लावत होते आणि दान देत होते. कुणाला गायी दान करत होते, कुणाला वस्त्र दान करत होते, कुणाला संपत्तीचं दान करत होते. हजारो ब्राह्मण दान घेऊन, आशीर्वाद घेऊन इथून परतत होते. आणि सर्व स्त्रिया आता आलेल्या होत्या. आणि सगळ्या जणी आता येऊन त्या बाळाच्या भोवताली उभ्या राहिल्या. छोटासा पाळणा केलेला होता.
लाकडी अगदी चंदनाचा पाळणा, त्याच्यामध्ये ते बाळ ठेवलेलं होतं. अंघोळ घालून स्वच्छ. आता एकच दिवस झाला होता जन्म होऊन. त्या बाळाला ठेवल्या गेलं आणि त्या बाळाच्या भोवताली, त्या भगवंताच्या भोवताली सर्व गोकुळातल्या स्त्रिया उभ्या राहिल्या. लहान लहान मुलं उभी राहिली, बाहेर माणसं उभी होती. सगळे दही दुधाची माठं ठेवून डोक्यावरती उभे होते आणि त्या बाळाकडे बघून, त्या बाळाचं सौंदर्य पाहून, रूप पाहून सगळ्या जणींना हेवा वाटला. सगळ्या जणी त्या बाळाची नजर काढत होत्या. त्यामध्ये ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्या बाळाला पाहून अशा बोटं मोडत होत्या. किती सुंदर बाळ जन्माला आलं, यशोदा भाग्यवान आहेस ग तू, इतकं सुंदर बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं, कोणत्या जन्मीचं पुण्य तुझं आज प्रगट झालं, बघ किती सुंदर बाळ आहे. म्हाताऱ्या स्त्रिया तिचं कौतुक करत होत्या आणि बघता बघता आता उत्सवाला सुरुवात झाली. सगळ्या जणी टिपऱ्या घेऊन आल्या आणि त्या पाळण्याच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या, अगदी गोल उभ्या राहिल्या सर्व स्त्रिया. आणि त्या बाळाकडे बघून आपल्या मनातला भाव त्या बाळावरती त्याचा वर्षाव करायला लागल्या. टिपऱ्यावरती टिपऱ्या पडायला लागल्या आणि नंद बाबाच्या अंगणामध्ये तो उत्सव सुरू झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, हो किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, हो किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज खेळू चला, रंग चढू चला,
आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. एकमेकीच्या गळ्यात हात घालून हातात हात घालून सर्व गवळणी नाचत होत्या. पुरुष मंडळी सुद्धा नाचत होती. डोक्यावरती आणलेलं दही दूध माखन एकमेकांच्या कपाळाला लावल्या जात होतं, एकमेकांच्या गालाला लावल्या जात होतं, एकमेकांना दह्याचा घास भरवल्या जात होता, लोण्याचा घास भरवल्या जात होता, कुंकुम उधळल्या जात होतं, कुंकुम उधळल्या जात होतं. बघता बघता नंद बाबाच्या अंगणामध्ये सगळीकडे माखणच माखण झालेलं होतं. दही दही सगळीकडे दहीच दही, दूधच दूध, अगदी सडा पडून गेला. पशु पक्ष्यांनाही आनंद झाला, गोठ्यात बांधलेल्या गायींना सुद्धा आनंद झाला. त्या गायी सुद्धा दावण्यांना सोडून त्या आनंदात येऊन इकडून तिकडे उड्या मारायला लागल्या. गायींना सुद्धा आनंद झाला, पाखरांनाही आनंद झाला, झाडाच्या एकेका पानाला सुद्धा आनंद झाला, झाडाच्या एकेका पानाला, फुलाच्या एकेका पाकळीला सुद्धा आनंद झाला. असा हा सर्व गोकुळामध्ये आनंद उत्सव होता. गोकुळात असं कोणतं घर नव्हतं की ज्या घराच्या दारावर आज तोरण लावलेलं नव्हतं. गोकुळात असा कोणता माणूस नव्हता की ज्याने डोक्याला पागोटा बांधून अंगावरती चांगली शुभ्र वस्त्र धारण करून तिथे उभा नव्हता. गोकुळात अशी कोणती माता नव्हती, भगिनी नव्हती की जो शृंगार करून गळ्यामध्ये मस्तपैकी हार घालून पायात पंजण घालून शृंगार करून तिथे उभी नव्हती. सगळं गोकुळ तिथे जमा झालेलं होतं आणि आनंद सगळीकडे बस आनंद होता. पहा तुम्ही, गोकुळात जितका आनंद आहे ना, भगवंताच्या जीवनाला जर बघायचं असेल तर गोकुळात जी मजा आहे ना ती मथुरेत नाही, ती द्वारकेत नाही, ती हस्तिनापुरात नाही, कुठेच नाही. या भागवत कथेमध्ये गोकुळ जितका आनंद देतं ना आपल्याला तितका आनंद जास्त कुठे भेटतच नाही. कारण इथे देव लहान झालेला आहे. पहा तुम्ही, लहान देव सगळ्यांना आवडतो की नाही. बालरूप आहे देवाचं, जो जगाचा मालक आहे सगळ्या जगाचा, तो इथे बालरूपात आलेला. त्याला बघताना आनंद किती वाटत असेल. तुम्ही कल्पना करा, आपल्या घरात जर बाळ असेल त्याला बघताना किती मन भरून येतं. तो तर देव आहे, जगाचा मालक आहे. त्याचे डोळे किती सुंदर असतील, त्याचे ओठ किती सुंदर असतील, तो हसत किती छान असेल. तो जगाचा मालक आहे, त्याला पाहून आनंद होणार नाही असं कोणाचं मन असेल का त्या गोकुळामध्ये? असं कोणतं मन होतं का की जे मन त्याच्यात न्हावून निघालं नाही त्या आनंदामध्ये? सगळ्या गोकुळाचं गोकुळ होऊन गेलं. हे गोकुळ 850 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्राचं गोकुळ सगळ्यात पहिल्यांदा श्री चक्रधर स्वामींनी केलं. पहा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये या गोकुळाची महिमा, श्रीकृष्ण कथेची महिमा सगळ्यात पहिल्यांदा सांगणारा अवतार तोही श्रीकृष्णांचाच अवतार या महाराष्ट्रात झाला. 850 वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामींनी गोकुळ उभं केलं या महाराष्ट्रामध्ये. रात्री आमच्या बाबांनी, बाळकृष्ण दादांनी सांगितलं की मेहकर, काही इथे अंतरावरती बुलढाण्याच्या जवळपास मेहकर गाव आहे, त्या मेहकर गावामध्ये श्री चक्रधर स्वामींनी गोकुळाष्टमीच्या दिवशी बालरूप धारण केलं आणि ज्या 2 स्त्रिया होत्या त्यांना ते भाग्य मिळालं ते बालरूप बघण्याचं. तिथे फुलोरा लावल्या गेला, तिथे गोकुळ तयार झालं त्या मेहकर गावामध्ये. पहा तुम्ही, गोकुळ पहिल्यांदा महाराष्ट्रात तयार केलं श्री चक्रधर स्वामींनी. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचा भागवत कथेशी काही संबंध नाही असं बरंच लोकांना वाटतं की महानुभावांची भागवत कथा नाही. भागवत कथा तर खरी महानुभाव पंथाची आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठीत कथा श्री चक्रधर स्वामींनी सांगितली, मराठीमध्ये पहिल्यांदा. आणि भागवत शब्दाचा अर्थच काय आहे? जो देवाचा आहे तो भागवत. देवाची बासरी सुद्धा देवाची भागवत आहे. देवाचा भक्तही भागवत आहे, त्याला आपण भागवत म्हणतो की नाही? जो देवाचा आहे त्याला भागवत म्हणतात. मग देवाची कोणतीही वस्तू असेल ती भागवत असते की नाही? आणि म्हणून महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना श्रीकृष्ण कथा वेळोवेळी सांगितली. पहा तुम्ही, महादाईसा नावाची एक स्त्री आहे. लीळा चरित्र जर कधी तुम्ही वाचलं ना, त्या लीळा चरित्रामध्ये महादाईसा नावाची एक बुद्धिमान स्त्री आहे, बुद्धिमान. आणि नुसती बुद्धी नाही, भावना सुद्धा आहे. आज माहितीये तुम्हाला, जगात फक्त बुद्धी असून चालत नाही, भावना सुद्धा लागते. नाहीतर बुद्धिमान लोक तुम्हाला कोर्टातही दिसतात, इकडे तिकडे सगळीकडे बुद्धिमान लोक दिसतात, भावना नसते. भावनाही पाहिजे. देवासाठी नुसती बुद्धी लागत नाही, भावना लागते. तिच्याकडे भावनाही होती, बुद्धी होती. ती पुराण ऐकायला जायची. त्या काळामध्ये पुराण सांगितलं जायचं, याचा उल्लेख लीळा चरित्रामध्ये सापडतो. ती पुराण ऐकायला जायची, महादाईचा पुराण ऐकायला. आज घरोघरी टीव्ही आल्या, घराघरामध्ये व्यवस्था झाली मालिका बघण्याची. सासू कशी भांडते, सून कशी भांडते, कितीतरी व्यवस्था झाल्या घरामध्ये. आज झाल्या की नाही? घरात बसून आपण सगळं बघतो. पुराण आहे का घरात आज? चांगली ग्रंथ आहेत का आपल्या घरात आज? भागवत आहे का आपल्या घरात? लीळा चरित्र आहे का? गाथा ज्ञानेश्वरी आहे का? हे घडवणारे ग्रंथ आहेत, मनाला घडवणारे.
आपल्याकडे राहिले नाही आज, म्हणून आपली पिढी घडत नाही पुढची. आपण त्यांना देतो काय पुढच्या पिढीला? काय देतो? मोबाईल, टीव्ही, टीव्हीतले पात्र, मालिकात काम करणाऱ्या स्त्रिया, हे सगळं शिकवतो आपण. ती महादाईचा पुराण ऐकून यायची आणि पुराणातून आल्यानंतर ती रिकाम्या डोक्याने येत नव्हती. तुम्ही इथून घरी गेले की तुमचं डोकं रिकामं झालेलं असतं जाऊस तर. घरी विचारतात काय सांगितलं भागवतात, काय माहिती की बाई, बाबा घडी घडी टाळ्याच वाजायला लावायची. काय नाही, थोडा वेळ झाला का वाज वाटावी, म्हणा भजन, एवढंच ऐकलं फक्त. इथून गेल्यानंतर रिकाम्या डोक्याने आपण घरी नाही गेलो पाहिजे. इथे जे भेटतं ना, पोटाचा प्रसाद तर भेटतो, मात्र डोक्यासाठी कथेचा प्रसाद भेटतो. तो डोक्यात कायम राहतो. पोटातला प्रसाद निघून जातो, मात्र डोक्यातला प्रसाद कधीच निघत नसतो. तो कायम सोबत असतो. जेव्हा पाहिजे काढा आणि खा, असते की नाही? हा डोक्यात जो जमा होतो ना प्रसाद, 7 दिवसात जमा करायचा. नंतर 7 दिवसानंतर काय करायचं? जेव्हा आठवण आली, देवाचं नाव आवडलं, काढा, सगळा त्याला. देवाची कथा ऐकली, काढा डोक्यातून, सगळा त्याला. किती वेळ मजा घेऊ शकतो आपण या प्रसादाची? येतो की नाही? तुम्ही गाय पाहिली का? गाय काय करते? दिवसभर इकडे चर, तिकडे चर, इकडे चर, तिकडे चर, सगळीकडे चरते, दिवसभर चरते. मग एका गोठ्यात बसून काय करते? ती रोवंत करते. गाय काय करते? रोवंत करते. चरते, दिवसभर चरते, नंतर रोवंत करते. तोंडात आणते, परत मध्ये टाकते, तोंडात आणते, परत मध्ये टाकते. त्याला रोवंत म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं? स्वामी श्री चक्रधर सांगतात की तिच्यामुळे तिचे सप्त धातू जे आहेत शरीरात, सप्त धातू, त्याला पुष्टी मिळते. सप्त धातू तिचे शांत होतात, त्याला बळ मिळतं. तसं कथेत जेव्हा आपण देवाची कथा ऐकतो, ऐका, खूप ऐका. तुम्ही ऐकल्यानंतर घरी गेल्यावर त्याचं चिंतन करा की आज बाबांनी अशी कथा सांगितली, मागच्या वर्षी बाबांनी अशी सांगितली, पहिल्या वर्षीच्या बाबांनी अशी सांगितली. सगळं छान होतं. आपल्या डोक्यात किती राहील? मी जर तुम्हाला सांगितलं की पहिल्या वर्षी आमचे आदरणीय बाबांनी काय सांगितलं, तुम्हाला कोणी तरी सांगू शकतं का? किंवा मागच्या वर्षीच्या बाबांनी काय सांगितलं, कुणीच सांगू शकत नाही. किंवा मीच तुम्हाला पहिल्या दिवशी काय सांगितलं, कुणीतरी सांगू शकतं का? कुणीच सांगू, विसरून जातो आपण. कारण इथून बाहेर गेलो, चप्पल घातली की इथेच टाकून जातो आपण. नंतर मंडप झाडणारे झाडून टाकतात, सगळं डोक्यातलं झाडून बाहेर निघून जातं. ही जी महादाईसा होती ना, महादाईसा पुराण ऐकून यायची, रिकाम्या डोक्याने येत नव्हती. ती ऐकून देवाकडे बसायची, स्वामींपुढे हात जोडून बसायची की स्वामी, आज मी पुराणात ही कथा ऐकली, श्री कृष्ण महाराजांचा जन्म ऐकला. कसा झाला जन्म? कृष्ण महाराजांचा अवतार कसा झाला? मग स्वामी तिला गोड शब्दात सांगायचे, बाई, श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा, गर्भाने अवतार झाला, गर्भात अवतार झाला. वसुदेव पिता, देवकी माता, क्षत्रियाच्या कुळात अवतार झाला. स्वामी गोड शब्दात तिचं निवारण करायचे, शांती मिळायची तिच्या मनाला. म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा श्रीकृष्ण कथा आमच्या स्वामींनी केली, श्री चक्रधर स्वामींनी केली. आणि म्हणून ही कथा कुणा एका संप्रदायाची नाही, कुणा एका माणसाची नाही, ही सगळं जीवमात्रांची कथा. कथेतून आपलं मन घडतं, कथेतून आपली बुद्धी घडते आणि मग आपण देवाकडे चालतो. मला सांगा, एकदम तुम्हाला जर कॉलेजमध्ये नेऊन टाकलं, एकदम 10व्या वर्गात, काही कळेल का तुम्हाला? नाही कळणार. बालवाडीपासून शिक्षण घ्यावं लागतं. बालवाडीत जो तयार होतो तो पहिलीत जातो, पहिलीत जो तयार होतो तो दुसरीत जातो, दुसरीत तयार होतो तिसरीत जातो, मग पुढे 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 तो पदवी घेतो. परमार्थाची सुरुवात कथेतून करावी लागते. कथा सामान्य नाही, हिला आपण सामान्य समजतो. कथा ऐकणं म्हणजे लहान माणसांचं काम आहे. ज्याला जास्त डोकं नाही त्याने कथा ऐकायची, ज्याला जास्त धर्माचं ज्ञान नाही त्याने कथा ऐकायची. कथेला सामान्य का समजतो आपण? कथा सामान्य नाही, ही कथा तुमची तयारी करून देते. आई मुलाचे कपडे घालून देते की नाही शाळेत जाताना, त्याच्या डोळ्यात काजळ भरते, तोंडाला पावडर लावते, त्याला छान गणवेश घालते. कशामुळे? मुलगा शाळेत चांगला दिसला पाहिजे. कथा तुमची आई आहे, ती तुमची तयारी करून देते की तू देवाकडे गेल्यानंतर कसा दिसला पाहिजे. तू डोळ्यात छान दिसला पाहिजे, तू नाकात छान दिसला पाहिजे, तू चालण्यात छान असला पाहिजे, तू बसण्यात छान असला पाहिजे. ही तयारी कथा करून देते. म्हणून कथा साधारण नाही. कथा देवाचे चिंतन, कथा भक्ती आणि नाम, कथा देवाचे कथा देवाचे चिंतन, कथा भक्ती
कथेतून या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. देवाचं रूप भेटतं, देवाचं नाव भेटतं, देवाची लीला भेटते, देवाचं स्वरूप भेटतं. या सगळ्या गोष्टी कथेत प्राप्त होतात. म्हणून कथा सामान्य नाही. आज गोकुळामध्ये उत्सव साजरा झाला, नंद उत्सव आपण ज्याला म्हणतो. आपण सगळ्यांनी तो साजरा केला. आणि आता इथे गोकुळामध्ये मात्र कंस चिंतातूर झालेला होता. आता सूर्य उगवलेला होता, वरती आलेला होता. कंस सिंहासनावरती बसलेला होता, चिंता करत होता. दरबार भरलेला होता, माणसं बसलेली होती. विचारलं कोणीतरी, महाराज चिंता कशाची करता? तेवढे जगात सगळ्यात मोठी चिंता कोणती असते? कंस म्हटला, मरण्याची चिंता. मग विड्यासारखं विचारतो काय मला, चिंता कशाची? अरे माझा शत्रू जन्माला आलेला आहे, मला मारण्यासाठी, आणि माझी चिंता कसली करता? मरण्याची तर सगळ्यात मोठी चिंता असते माणसाला. याच्यापेक्षा मोठी चिंता आहे का कुठली? मग महाराज एवढे तुम्ही गरम का होता, एवढे रागावता का? आम्हाला सांगा ना, आम्ही तुमचे सेवक आहोत. आम्हाला सांगा काय करायचं तुमच्या शत्रूचं. कसं करणार? तो तर जन्माला आला, मात्र त्याला शोधायचं कसं? हाही मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर मृत्यूला शोधायला निघाले तर मृत्यू सापडत नाही. मात्र मृत्यू जर तुम्हाला शोधत आला तर तुम्ही कुठेही सापडता. त्याला जेवताना सापडता, झोपताना सापडता, लग्नाच्या मंडपात सापडता. मृत्यू तुम्हाला शोधायला आला तर तुम्ही कुठेही सापडता त्याला. मात्र तुम्ही जर त्याला शोधायला निघाले तो सापडत नाही. कंसाच्या दरबारात एक महाबळ नावाचा ब्रह्म राक्षस होता. महाबळ नावाचा तो ताडकीन उठून उभा राहिला. म्हटलं, महाराज अजिबात चिंता करू नका, माझ्यावर सोपा ही जबाबदारी. मी ब्रह्म राक्षस आहे, ब्राह्मणाचं रूप घेतो, मला कोणी ओळखणार सुद्धा नाही. अगदी सहज आणतो तुमच्या शत्रूला, इथे घेऊन येतो. खुश झाला, प्रसन्न झाला कंस. त्याला आज्ञा केली, तो निघाला महाबळ. त्याने आता ब्राह्मणाचं रूप घेतलं, दिसायला अगदी सुंदर. तो महाबळ दिसायला टवटवीत होता. अगदी मस्त पैकी त्याने डोक्यावरची केस काढून टाकले, जानवं पंचांग हातात घेतलं. पंचांग हातात घेऊन, जानवं हातात घेऊन तो निघाला. गोकुळात आला. पहिलं घर त्याने पाहिलं. पहिल्या घरात गेला, भविष्य सांगायला सुरुवात केली. तुमचं असं झालं, तुमचं तसं झालं, त्याचं असं होणार आहे, त्याचं तसं होणार आहे. लोक चकित झाले भविष्य ऐकून, अगदी तंतोतंत भविष्य. दुसऱ्या घरी भविष्य सांगितलं, तिसऱ्या घरी. बघता बघता सगळं गोकुळ त्याने ताब्यात घेतलं. कशामुळे? भविष्यामुळे. भविष्य बघण्याची इच्छा असते सगळ्यांना, असते की नाही? एक माणूस ज्योतिषाकडे गेला. म्हटलं, माझं कसं होणार आहे सांगा बरं. त्याने हात पाहिला. म्हटलं, तुझ्या घरात कायम भांडणं असतात, कायम चिडचिड असते, तुझ्या बायकोचं जमत नाही, तुला नेहमी काही ना काही टेन्शन असतं. हो महाराज, असतं. इथून पुढं 10 वर्ष तुला हे सगळं राहणार आहे टेन्शन. इथून पुढे 10 वर्ष तुला फार टेन्शन आहे. मग तो परत म्हणतो, 10 वर्षानंतर ते भविष्य सांगणारे म्हटले, 10 वर्षानंतर तुला सगळी सवय होऊन जाईल या गोष्टीची. पुढे काय भविष्य पाहायची गरजच नाही. तुला बायकोची सवय होऊन जाईल, टेन्शनची सवय होऊन जाईल, सगळ्या गोष्टीची सवय. 10 वर्षानंतर तू टेन्शनच घेऊ नको. तो भविष्य सांगत सुटला सगळ्यांचा. आणि मग तो आला नंद बाबाच्या दारात उभा राहिला. नंद बाबाला आवाज दिला, हे नंदा, मी महाबळ, मी गोकुळातून आलो, कंसाचा सेवक. तुझ्या मुलाचं भविष्य मला बघायचं आहे. अगदी धावत आली नंद बाबा. आई यशोदाई आली, महाबळाचे पाय उठले, त्याला बसण्यासाठी आसन दिलं, त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला, त्याला टिळा लावला. आणि मग आता महाबळाने ते समोर पंचांग मांडलं, चौरंग ठेवलं, पाठ ठेवलं त्याला बसायला. पंचांग उघडलं, समोर बालमूर्ती होती भगवंताची, बालमूर्ती. आणखी नामकरण सुद्धा झालेलं नव्हतं भगवंताचं. दुसऱ्याच दिवशी महाबळ आलेला होता, नामकरणही झालेलं नव्हतं. आता महाबळाने पंचांग उघडलं. देवाच्या नाकाकडे बघायचा, पंचांगाकडे बघायचा, देवाच्या ओठाकडे बघायचा, पंचांगाकडे बघायचा, चेहऱ्याकडे बघायचा, पंचांगाकडे बघायचा. बघता 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 महाबळाचा चेहरा विस्कटला. पहा तुम्ही, माणसाचा चेहरा विस्कटायला वेळ लागत नाही. लागतो का? आपण घरात बसला असल्या फोन लावतो तिकडं पाहुण्यांना, हो कसं चाललं तुमचं? तो म्हणतो, हो सगळं चांगलं चाललेलं आहे, हो सुनबाई पण नोकरीला लागली, हो मुलगा पण नोकरीला लागला, हो शेती चांगली पिकली, हो सगळं बरं आहे, यावर्षी खूपच चांगलं आहे. आपला चेहरा असा बरोबर जातो, चेहरा असा टवटवीत होतो, फुग्यासारखा फुगतो आपला चेहरा, फुगतो की नाही? नंतर परत त्याच पाहुण्याचा फोन येतो, अहो काही बरोबर नाही, मुलाचा ऍक्सिडेंट झाला, अहो काही बरोबर नाही, शेतीत जरा नुकसान झालं, काही बरोबर नाही. चेहरा परत खाली 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 फुगा फुटावा तसा चेहरा फुटून जातो. आहे की एका क्षणात आपला चेहरा फुगतो, एका क्षणात फुटतो. महाबळाने
जेव्हा पाहिलं आपलं पंचांगामध्ये त्याचा चेहरा एकदम विस्कटून गेला, फाटून गेला. नंद बाबाने विचारलं की गुरुजी काही समस्या आहे का, काही अडचण आहे, माझ्या पोराच्या भविष्यात काही अडचण आहे का? तसं महाबळाने पाहिलं, अडचण, अरे भयानक अडचण आहे तुझ्या पोराच्या जीवनामध्ये, भयानक. अशी अडचण मी कुणाचीच पत्रिका पाहिली नाही आजपर्यंत, एवढी खराब पत्रिका कुणाचीच नाही. हा तुम्ही देवाची पत्रिका आणि तू म्हणते एवढी खराब पत्रिका मी कुणाचीच पाहिली नाही, अडचणीच अडचणी या पत्रिकेत. मग ते पुढे सरकले थोडे नंद बाबा, थोडेसे पुढे येऊन बसले, हात जोडून. यशोदा बसली, म्हटले की काहीतरी असेल ना या अडचणीतून मार्ग, काहीतरी शांती सांगा, काहीतरी पारायण सांगा, अन्नदान सांगा, वस्त्रदान सांगा, आम्ही करू. महाबळ म्हटलं, हे बघ नंदा, यशोदा, तुम्ही जर शहाणे असाल तर माझं ऐका, अजिबात या भानगडीत पडू नका. कुठली शांती करून काही होणार नाही, कुठलं पारायण करून काही होणार नाही, किती महागाचं वस्त्र दान करून सुद्धा काही होणार नाही. मग एकच काम आहे, एकच पर्याय आहे, काय, या मुलाला उचला आणि नेऊन यमुनेच्या डोहात टाकून द्या, संपला विषय. तुम्हालाही ताण नको, आम्हालाही ताण नको, आणि त्या तिकडे बसलेल्या कंसालाही ताण नको. सोपं काम. घाबरली दोघे. मायबाप, कुठले आईबाप सहन करतील स्वतःच्या मुलाबद्दल? मुलगा कसाही असला तरी आई म्हणते नाही माझा मुलगा आहे, तिला अभिमान असतो. आईच्या डोळ्यात टचकेन पाणी आलं. यशोदा पदराने डोळे पुसायला लागली की माझ्या मुलाचं भविष्य इतकं का वाईट आहे. आणि तितक्याच क्षणाला देव हसले गालामध्ये, पाळण्यात भगवंत बसलेले होते, हसले. महाबळच्या जागेत बसला होता ना, त्याच्या वरती असा माठ होता, असा गोल गुरगुरीत माठ. देवाने त्या दोरीकडे पाहिलं, दोरीने देवाकडे पाहिलं. दोरी देवाला म्हणली तुटायचं का आता, बरेच दिवसाची लटकून येते, तुटू का? देव म्हणले कुणाची वाट बघते, तोड. तशी दोरी तुटली, फटकन माठ डोक्यात फुटला महाबळाच्या. एकदम गडबडला, गोंधळला, उठून उभा राहिला. जसा उभा राहिला, ज्या चौरंगावर तो बसला होता तो चौरंग बाहेर आला आणि फाडकन त्याच्या कानावर मारलं त्याने. इकडे पडला डाव्या बाजूला. ज्या चौरंगावर पंचांग ठेवलं होतं ते सुद्धा उठला, असा चौरंग एकदम गेला, तोंडावर मारलं त्याने, मागे पडला महाबळ. असा इकडून तिकडे मार बसायला लागला. पंचांग हवेत तरंगायला लागलं. पंचांग म्हटलं आता कुणाच्या हातात जाऊ, मी कुणाच्या हातात जाऊ. पंचांग इकडे तिकडे पळायला लागलं. नंतर घरामध्ये उलथणं होतं, बेलणं होतं, पोळपाट होता, सांडस होती, झाऱ्या होता, चिमटा होता. सगळे उठले आपापल्या जागेवर. सगळे म्हणले बरेच दिवस एकच काम करतो, आज जरा चोपायचं काम मिळते, चला. सांडसही बाहेर आली, झाऱ्याही बाहेर आला, पोळपाटही बाहेर आला, बेलही बाहेर आला. येऊन सपासप सपासप, कोण कानावर मारतं, कोणी डोक्यावर मारतं, कोणी पाठीवर मारतं, कोणी पोटावर मारतं, कोणी गुडघ्यावर, फडाफड फडाफड त्याला मारत होते सगळे. महाबळ गोंधळ, त्याला कळेना कुणाचा मार वाचवायचा, उलथण्याचा वाचवायचा की बेलण्याचा वाचवायचा की पोळपाटाचा वाचवायचा, कुणाचा वाचवायचा. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा देव ठरवतो ना तेव्हा काही होऊ शकते. कुठल्याही वस्तूत ताकद येते. पाहतो न दिसणाऱ्या वस्तूत सुद्धा ताकद येते. पहा तुम्ही काल भावांनी उदाहरण दिलं, कोरोनाचा विषाणू दिसला का कुणाला, कोरोनाचा जंतू दिसला का कुणाला? मात्र जेव्हा देव ठरवतो ना तो कुणालाच दिसू देत नाही, तो जंतूही दिसणार नाही, कुणालाच दिसणार नाही. असा या नाकातून त्या नाकात, त्या नाकातून त्या नाकात गर 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 त्या सगळ्या कोरोनाने फिरवलं. फटाफट माणसं घरात पॅक करून टाकले, चला थप्पीला लावून टाकले. जसे आपण पोते थप्पीला लावतो तसे 10-10 किलोचे 50 किलोचे माणसं थप्पीला लावून टाकले. घरामध्ये बसा आता गपची वर्षभर. देव ठरवतो तेव्हा कुठल्याही वस्तू तो ताकद तयार करतो. कशातही ताकद, पाण्याची ताकद त्याचीच आहे, पान जेव्हा हलतं. आणि म्हणून इथे वस्तूंना ताकद आली, पोळपाटाला ताकद आली, बेलण्याला ताकद आली, झाड्याला ताकद आली, उलथण्याला ताकद आली, चिमट्याला ताकद आली. सगळे येऊन फडाफड 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 मारायला लागले. महाबळ इकडे तिकडे पळायला लागला. पश्चिमेला पळू की पूर्वेला पळू की दक्षिणेला पळू की उत्तरेला पळू, चारी दिशा देवाच्या. तुम्ही जाणार कोणत्या दिशेला? सगळ्या दिशा देवाच्या. कुठे पळणार? दाराकडे पळाला. दारात बाज होती. मी म्हटले मी सुद्धा एकच काम केलं आयुष्यभर, 50 किलोचं वजन घेऊन फक्त अंगावर झोपत राहिले. आज चला काहीतरी वेगळा लाभ भेटतोय. ती आडवी पडली. त्या महाबळाचा पाय अडकला, धडकन तोंडावर पडला. आता दारामध्ये काय ठेवलेलं असतं? वरवटा ठेवलेला असतो, पाटा वाटण्यासाठी, मिरची वाटण्यासाठी. तो पाटाही म्हटलं मी बरेच दिवस झाले एकच काम करतो, किती मिरची रगडली मी आतापर्यंत, आज कुणाला तरी रगडायला भेटते. तोही उठला असा जागेवरून, तो वरवटा घेऊन एकदम पाठीत त्याच्या धाडकेन बसला. काळ निघाली अंगातनं, तोंडातनं आई
शब्द उच्चारला त्याने, पहिल्यांदा आईचं नाव घेतलं असेल त्या ब्रह्मराक्षसाने. अगदी नाडा भाजाव्या फुटाव्या, त्याचं सर्व अंग फुटायला लागलं, त्याचं रक्त बंबाळ झालं. धावत इकडे तिकडे पळाला, सुटला. आता घराघरातून उलथन आलं, बेन्न आलं, पोलपाट आला, सांड आली, भाऱ्या आला. प्रत्येक घराघरातल्या वस्तू आल्या. चपाचप मारला. मारत पार यमुनेकडे नेला. लोटत कचरा बाहेर नेतो ना आपण, तसा त्याला बाहेर यमुनेकडे नेला. आणि मग त्याने यमुनेत उडी मारली. आता पंचांग फाटून गेलं होतं, पंचांग मागेच राहिलं, धोतरी मागच गळून पळालं. आणि महाबळ जाऊन कसा तरी पुढे सरकला. जादवे तुटले याचे पंचांग फाटले, 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 जादवे तुटले याचे पंचांग फाटले. दुर्दशा झाली त्याची, खूप दुर्दशा होऊन तो गोकुळातून मथुरेत आला, कंसाच्या दरबारात आला. अंगावर रक्त सांडलेलं होतं, रक्ताने माखलेलं होतं. जाताना 2 पायावर गेला होता, येताना 1.5 पायावर आला. असा लग्नातच आला. कंसाने बघितलं, ए कोण आहे तू? म्हणलं मला नाही ओळखलं, मी तुमचा सेवक महाबळ. आणि तुझी अशी अवस्था कोणी केली? तुला गोकुळाच्या लोकांनी बरोबर जेव घातला नाही का? तुला आंघोळ घातली नाही? म्हणजे आंघोळ तर घातली, मात्र पाण्याने नाही, रक्ताने आंघोळ घातली. जीव तर घातलं, बेसन पोळी नाही, साळशीने जीव घातलं, बेल्ह्याने जीव घातलं, पोळपटाने जीव घातलं. बाकी कुणीच काही सत्कार केला नाही. सगळ्या वस्तूंनी माझा आदर सत्कार छान केला. आणि तुम्ही जर शहाणे असाल, तो कंसाला म्हटला, तुम्ही जर हुशार असाल तर तुम्ही तुमचा असा सत्कार होऊ देऊ नका. तुम्ही शांत बसा. आता डोक्यातून काढून टाका त्या मुलाबद्दल. त्या मुलात फार सामर्थ्य आहे महाराज. त्याने हातात कुठलं शस्त्र घेतलं नाही, तलवार नाही, चाकू नाही, विळी नाही, बाण नाही. त्याने फक्त घरातल्या वस्तूंकडे पाहिलं. वस्तू शस्त्र झाल्या. तुम्ही डोक्यातून विचार करून टाका. घाबरला कंस, घाबरला. आणि आता मात्र ते गोकुळात परत आनंदाला सुरुवात झाली. सगळ्यांना कळालं की तो ब्रह्म राक्षस होता, कुणीतरी कृष्णाचा शत्रू म्हणून तो आलेला होता, भगवंताचा. आणि सगळे परत आनंदून गेले. मात्र कंस आनंदाने आता त्याने विचार केला, आता कोणाला पाठवायचं? मग कंसाची बहीण आली. पहा तुम्ही, पुतना आहे. पहा तुम्ही, अनेक वेळेला पुतना ऐकलेली आहे. परत ऐकायची. का ऐकायची? कारण आपल्यात कुठेतरी पुतना बसलेली असते, आपल्यात कुठेतरी महाबळ असतो. तो बाहेर काढण्याची हीच संधी असते, हीच व्यवस्था असते. ही पुतना आली. ती म्हटली, दादा कसली चिंता करतो तू? कशाचा विचार करतो? तो कंस म्हटला की माझा शत्रू गोकुळात जन्माला आलेला आहे, कसं करावं त्याला, कसं मारावं विचार करत होतो. तशी पुतना म्हटली, दादा विचार करू नकोस, मी आहे ना तुझी बहीण. मी पाहिजे ते रूप घेऊ शकते. मी सुंदर स्त्रीचं रूप घेऊन गोकुळात जाईल आणि तुझ्या वैऱ्याला, तुझ्या शत्रूला अगदी ओळखून काढेल, संपवेल त्याला. आणि पुतना निघाली. आता पुतणीने शृंगार केला. खूप सुंदर असा देह तिने धारण केला, शरीर धारण केलं, डोळ्यात काजळ भरलं, अगदी गोरी पान दिसायला पुतना. पायामध्ये पैंजण तिने बांधली, छुम करणारी. हातात तिने दागिने घातले, पायात दागिने, गळ्यात दागिने, अगदी पिवळ्या रंगाची, अगदी 52 कशी सोनं तिने अंगावरती घातलं. आणि मस्त पैकी गोकुळात निघाली ही पुतणा. आणि या पुतणीला बघून गोकुळातल्या सगळ्या स्त्रिया अगदी चकित झाल्या की इतकी सुंदर स्त्री, इतकी चांगली आजपर्यंत कोणीच पाहिलेली नव्हती. इतकी रूपवान, डोळ्यात सुंदर, नाकात सुंदर, चालण्यात सुंदर, बोलण्यात सुंदर, पाहण्यात सुंदर. पुतना सगळ्या गोष्टीत सुंदर होती, सगळ्या गोष्टीत सुंदर होती. मात्र पुतना एका गोष्टीत सुंदर नव्हती, मनामध्ये. नाकात सुंदर, डोळ्यात सुंदर, चालण्यात सुंदर, बोलण्यात सुंदर, ओठात सुंदर, मात्र मनात सुंदर नाही. आणि जी माणसं मनात सुंदर नसतात ती देवाला आवडत नसतात. शरीराने आपण कितीही चांगली असलो, धडधाकट असलो, मात्र मनात जर चांगली नसलो आपण, तर देव आपल्याकडे बघत नाही. पहा, पुतणेचं झालंच तसं. पुतना जेव्हा आली ना यशोदेच्या घरामध्ये,
सगळ्या घराने तिला पाहिलं, यशोदेने पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं, देवाने नाही पाहिलं. ती जशी जवळ आली ना, देवाने डोळे झाकून घेतले, कन्हैयाने डोळे बंद करून घेतले. भगवंताने का बंद केले? कारण देव आपल्या बाह्य रूपाकडे बघत नाही, आपल्या अंतर रूपाकडे पाहत असतो. पुतणेचं अंतररूप बरोबर नव्हतं. ती मनात विष घेऊन आली होती, देवाला मारण्यासाठी विषारी भावना घेऊन आली होती. आणि देव फक्त आपल्या बाह्य अंगाकडे नाही पाहत, शरीराकडे, तर आपल्या मनाकडे पाहतो. आणि म्हणून देवाने विचार केला की शरीराने जरी सुंदर होऊन आलेली आहे, तिच्या मनात सुंदरता नाही. फक्त तिच्या मनाचा एकच कोपरा चांगला होता. कोणता? की तिने त्या कोपऱ्यात असा विचार ठेवला की मी देवाला विष पाजून मारेन. पाजण्याचा विचार आला म्हणजे दूध आलं तिचं, विषारी दूध पाजून मारेल. एक मातृत्व भाव तिच्या मनात थोडासा होता, मातृत्व भाव, की देवाला विष पाजून मी मारेन. आणि तिने देवाला उचललं, जेव्हा कडेवरती घेतलं, यशोदेला सांगितलं की तू तुझं काम कर, मी सांभाळते, मी सांभाळते. यशोदा घरात निघून गेली आणि पुतना गोठ्यात घेऊन बाजूला आली. भगवंताची ती बालमूर्त. आणि पुतनेने भगवंताला विष पाजायला सुरुवात केली. अगोदर दूध पिलं, देवाने तिचं दूध पिलं, दूध प्राशन केलं. तोपर्यंत तिला आनंद वाटला, खूप छान वाटलं. मात्र तिचं विष प्यायला सुरुवात केलं. जेव्हा विष भगवंत प्यायला लागले, तशा तशा पुतणीला वेदना व्हायला लागली. सहस्र विंचू, हजार विंचू एका जागेवरती चावावी अशा वेदना तिच्या एका शरीराच्या रोमाला व्हायला लागल्या. शरीराच्या एकेका रोमाला तितक्या वेदना व्हायला लागल्या की हजार विंचवांनी एका जागेवर दंश करावा इतक्या वेदना व्हायला लागल्या. तिला सहन होत नव्हत्या आता वेदना. ती आता गर्भगळीत झाली, आता कासावीस व्हायला लागली, अंग थरथरायला लागलं. आता तिचं विषय संपून गेलं. आता देवाने तिचं रक्त पाषण करायला सुरुवात केली. हा तुम्ही देव काळ सुद्धा आहे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की मी काळ आहे, कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो. मी काळ सुद्धा आहे, जन्मही मी देतो, पालन सुद्धा मी करतो, आणि मी काळ सुद्धा असतो. तिचं रक्त प्यायला सुरुवात केली. आता हळूहळू रक्त शरीरात संपायला लागलं. आता खिळखिळी झाली, पुतना सर्व अंगामध्ये खिळखिळी झाली, हातपाय लटलटायला लागले, डोळे थरथरायला लागले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. सोट बाळा, तुला क्षमा कर हे भगवंता, मी तुला ओळखलं नाही, मी अपराधी आहे, मी जन्मोजन्मीची अपराधी आहे तुझी, मला क्षमा कर भगवंता. मात्र आता वेळ गेलेली होती आणि तिचे प्राण भगवंताने शोषून घेतले आपल्यामध्ये. आणि पुतना धाडकेन जमिनीवरती पडली. जी रूपवान होती, काही क्षणांपूर्वी तिचं रूप बघावं असं होतं, आता तिच्या नाकातून मोठं नाक बाहेर आलं, तिच्या डोक्यातून मोठं डोकं बाहेर आलं, डोंगरासारखं तिचं शरीर झालं आता. कारण ती राक्षसी नव्हती, तिच्यात ती राक्षस बाहेर पडली. सर्व गोकुळ घाबरलेलं धावत गेलं, कन्हैयाला उचलून घेतलं, पाहत होतं. ही लीळा किती सुंदर आहे पुतणेची. आपण सगळे देवाकडे जातो कधी ना कधी मंदिरात, कपडे आपण रोज चांगली घालून जातो मंदिरात, नीट नेटके होऊन जातो. मात्र मनाकडे बघतो का कधी आपण की आपल्या मनात किती पाप आहे? देव आपलं रूप बघत नाही, आपलं स्वरूप बघत असतो. आपलं स्वरूप म्हणजे काय आहे? आपलं मन आपलं स्वरूप आहे. हे मन चांगलं असतं, पण चांगलं मन देवाला